नमस्कार, आप सबका साई वाणी में मैं स्वागत करता हूँ। पुकारे कुछ भी नहीं है। मैं फिर से कहना चाहता हूँ, एकदम बड़े कदम मत उठाओ, नन्हे नन्हे कदम उठाओ, आप पहुंच जाओगे। छोटी छोटी अपने बड़े सपने जरूर देखना, वो कोई बुरी बात नहीं है, लेकिन कुछ लोग सिर्फ सपने ही देखने में टाइम गुजारा लेते हैं और फिर कुछ कर नहीं पाते। छोटे छोटे प्रयास करने पड़ेंगे और फिर बड़ा प्रयास होने के लिए समय नहीं लगेगा। मैं फिर से कहूँगा, एक एक कदम से आप चलोगे तो पहुंच जाओगे, लेकिन एक एक कदम से ही चलना पड़ेगा। एक एक जीवन की सब समस्या से दूर होकर किंवा स्वच्छता दूत होईल किंवा ट्रॅफिक दूत होईल आणि तो समाजामध्ये जाऊन किंवा त्याच्या कुटुंबाला अवेअर करेल, मग कुटुंब घडेल, कुटुंबातून समाज आणि समाजातून राष्ट्राचं भवितव्य नक्कीच घडायला मदत होईल आहे। आणि त्यातूनच ही आपली 5वा प्रॉडक्ट आज तुमच्या समोर सादर होणार आहे। या प्रॉडक्टचं मी वैशिष्ट्य थोडक्यात सांगितलेलंच आहे। याचे डिटेल असे कॅटलॉग आणि त्याची डिटेल अशी माहिती आम्ही बाहेर मांडणारच आहोत। तुम्ही नक्की ती वाचा, अनुभवा आणि आम्हाला त्या आज या साई वाणीच्या माध्यमातून साईबाबांचे विचार आणि त्याचं महत्त्व आणि त्याचं आपल्या जीवनात असलेलं स्थान हे सर्वांपर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न करत असतात। कर्नल नरवणे इथे उपस्थित आहेत, त्यांचंही आपण स्वागत करूया। मी सयाजी शिंदे यांना विनंती करतो की त्यांनी त्यांचं ॲडव्होकेट डॉक्टर सुनील नानासाहेब करपे लिखित ज्ञानदा प्रकाशन निर्मित कॉर्पोरेट सोशल रिस्पॉन्सिबिलिटी या पुस्तकाचं प्रकाशन आजच्या कार्यक्रमाचे सन्माननीय अतिथी सयाजी शिंदे यांच्या हस्ते इथे संपन्न होते। सिटीला 25 वर्ष पूर्ण होत आहेत सयाजी सर, आणि आपल्यासारखा खऱ्या अर्थाने साताराच्या राकट मातीमध्ये तयार झालेला यशवंतराव चव्हाणांचं नेतृत्व जगाने स्वीकारलेलं आहे। आणि अशा छत्रपती शिवाजी महाराजांच्या आणि माझ्या दृष्टीने राजकारणामधील यशवंतराव चव्हाणांच्या जिल्ह्यातून आपण आलात। पाणी अडवा, पाणी जिरवा। मी तुमची बायोग्राफी वाचत असताना सांगितलं कोणीतरी की पाण्यासाठी तुम्ही त्या ठिकाणी पहारेकरी केली पाटबंधारे खात्यात, आणि सर आज तुम्ही 94 चित्रपट केले। मराठी भाषेच्या पलीकडे जाऊन माझ्या मराठीची बोल कौतुके परी अमृतासही पैजा जिंक्याचा ऐसे अक्षरे रसिके मिळून असं आपण म्हणतो। त्याच्या पलीकडे जाऊन फुटप्रिंट आपण नेहमी ऐकत आलेलो आहे। कार्बन फुटप्रिंट ज्याला होतात म्हणजे आपली पदचिन्ह तयार होतात, त्यासाठी आपल्याला एफर्ट नाही घ्यायला लागत। आपण चालत राहतो, जसं आपण प्रगती विकास करत आलो त्याची आपण पदचिन्ह करत आलो, तर तो फुटप्रिंट तयार झालेला आहे। पण जर का ते पुसायची असेल तर आपल्याला स्वतःच्या हाताने काम करायला लागेल आणि आपल्याला ग्रीन हँडप्रिंट स्प्रेड करायला लागेल। म्हणजे त्या कार्बन फुटप्रिंटला काउंटर करण्यासाठी म्हणून एक संकल्पना अशी डोक्यात आली की आपल्याकडे ग्रीन हँडप्रिंट जर का आपण जी काही पॉझिटिव्ह कृती करतो त्याला एक 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 रूप असायला पाहिजे, त्याला एक नाव असायला पाहिजे, ती एक टर्म असायला पाहिजे की जे केल्याने आपल्याला मी हे केलं बाबा, ही ग्रीन हँडप्रिंट स्प्रेड केले, अशा पद्धतीची संकल्पना होती। या संकल्पनेला घेऊन सर आपले हे सगळे प्रॉडक्ट्स एज्युकेशनल लहान मुलांच्या हातामध्ये जे आपण देणार आहे, मग त्याच्यामध्ये गेम असेल, ऍक्टिव्हिटी किट असतील, स्टोरी बुक्स असतील, ही सगळी त्या संकल्पनेला धरून आहेत की आता तुम्ही एक एव्ही बघताना लक्षात येईल।
आजपर्यंत जे काही आपण कार्बन फुटप्रिंट तयार केले ते काउंटर करायला ज्या काही पॉझिटिव्ह कृती करण्यात येतील त्या ग्रीन हँडप्रिंट नावाने ओळखल्या जाव्यात अशा पद्धतीची संकल्पना आहे. आणि अशा पद्धतीने आतापर्यंत पूर्ण जगात कोणी असं प्रमोट केलेलं नाही इनोव्हेशन. म्हणजे सर आम्ही असं म्हणतो की भारताने जगाला 0 दिला, भारताने जगाला योगा दिला, तर एन्व्हायरमेंटच्या चळवळीमध्ये भारत ग्रीन हँडप्रिंट. आणि पर्यायाने त्यांच्या पालकांमध्ये हे पर्यावरणाविषयी निसर्गाविषयी एक जागरूकता निर्माण व्हावी हा या संकल्पनेचा प्रयत्न आहे. आणि या माध्यमातून चैत्र क्रिएशनने आपल्या रौप्य महोत्सव वर्षामध्ये या बोर्ड गेमची निर्मिती केली आणि त्याचं आता उद्घाटन सयाजी शिंदे यांच्या हस्ते इथे संपन्न झाले. हे 5 एलिमेंट्स वापरलेले आणि ह्याच्यामध्ये आपण वाढवत जायचं. मग तुमचा कार्बन फुटप्रिंट वाढतोय का ग्रीन हँडप्रिंट, आणि तुम्ही किती पर्यावरणाला वाचवणारे असे रक्षक तयार होता, अशा पद्धतीने ह्याच्यातलं कॉन्सेप्ट केलं. प्रत्येक इकोसिस्टीममध्ये त्याच्यातले जीव आणि जंतू वगैरे पण आहेत सगळे. आणि जसं तुमचं कार्बन फुटप्रिंट वाढतं तसं ते बाहेर जातात. तर खेळाडूंचा मेन उद्देश आहे की ते परत वाचवायचे आणि ते जपायचे. म्हणजे ते त्यांच्या प्रॅक्टिकल लाईफमध्ये ते तसे वागतील सर. आणि त्या पद्धतीने सर हा आपण इंग्लिश, हिंदी, मराठी सगळ्या भाषेमध्ये करून ही अशी कार्ड केलेली आहेत आणि त्याचे प्रश्न आणि या सगळ्या गोष्टी ठेवलेल्या आहेत. ते रोजच्या जीवनातले त्यांचे प्रश्न जे आहेत, ते जे सिच्युएशन्स आहेत, त्यांना त्याचं चॉईस करायचा आणि त्याप्रमाणे त्यांचं एक तर कार्बन फुटप्रिंट वाढतं किंवा मग ग्रीन हँडप्रिंट वाढतं. ती संकल्पना कंटिन्यू. आपण त्याचं पीपीटी प्रेझेंटेशन बघूया. पॉवरपॉईंट प्रेझेंटेशन. इन्स्ट्रक्शन शीट पूर्ण ऑल मटेरियल हे मी गव्हर्नमेंटच्या बेनिफिशरीजला टार्गेट केले. म्हणजे झेडपी आणि मनपाच्या मुलांना इतकं इनोव्हेटिव्ह मटेरियल मिळत नाही त्या पद्धतीने. आणि आपण सगळं म्हणजे कात्री, क्रेयॉन्स, कटरपासून ह्याच्यामध्ये सगळं मटेरियल प्रोव्हाइड करणार आहे. आणि ह्याची वर्कशॉप्स घेतली, टेस्टोमनी घेतल्या, सगळ्या चेंजेस करून मग आज आपण लोकार्पण सोहळा करतो. आणि पुस्तकं पण दिलेली आहेत. ही पुस्तकं सुद्धा स्टोरी टेलिंग आणि ॲक्टिव्हिटी बेस अशी आहे. या कार्बन फुटप्रिंट रिडक्शन प्रकल्प ज्याचं आता उद्घाटन सयाजी सरांनी केलं त्याचंही आपण पीपीटी प्रेझेंटेशन बघूया. त्याची एक इन्फोग्राफिक बघूया. अच्छा, इन्फोग्राफिक. होणारी मैत्री. आपण असं देतोय छोटं कोकोपीट आणि याच्यामध्ये पारंपरिक जे वृक्ष आहेत आपले आवळा, चिंच, आंब, हे सीताफळ वगैरे, तर याच्या बिया आणि छोटं खत आणि 17-18 बिया देणार आहे. म्हणजे एक तरी रोप नक्की प्रत्येकाच्या घरी तयार होईल. आणि तर सर आम्हाला सापडलं असं की रेडीमेड रोपं विद्यार्थ्यांना वाडीमध्ये वगैरे खूप वाटली गेली, पण ती लिटरली कचऱ्यात पडली. हां, तर बी महत्वाची. त्यातून मुलांची मैत्री आणि मुलं आज पुढची पिढी घडवणार ही शाळेला सगळ्या विद्यार्थ्यांपर्यंत. आणि त्याच्या विविध माहिती पुस्तिका आहेत की ज्याचं उत्तम स्टोरी. आणि आजच्या चांगला योग आला मला की इतक्या सुंदर पुस्तकांचं उद्घाटन करता आलं. इतके सुंदर प्रोजेक्ट सगळे जे आहेत हे या काळाची गरज आहे. या काळाच्या गरजेनुसार तुम्ही अतिशय सुंदर ते सगळं केलेलं आहे. त्याबद्दल मला तुमच्या खूप शुभेच्छा द्यायच्यात, खूप अभिनंदन करायचं आहे. आणि योग हा चांगला पर्यावरण दिवसाचा आहे की हे सगळं करायला मला मिळालं. आता आपण एकत्र काम करूच आहे. ॲक्च्युली मला जी दाखवायची होती ती फिल्म वेगळीच आहे, हे दुसरंच काहीतरी गेलं आणि हे लवकर इथून जात नाही. काय इंटरनेटचा काहीतरी प्रॉब्लेम आहे. बसून घ्या, 5 मिनिटात आपण जाऊया. थँक्यू.
मेले में रहने वाले लोगों को कोई बोलने का कुछ अधिकार ही नहीं है। मतलब पर्यावरण ये हर एक का खुद से शुरू होना चाहिए, ये दूसरों को बताने की वाली चीज़ नहीं है, इतना सिंपल बात है। सर और एक जो आपने बात की, जो बच्चों को स्कूल में एक बीज लेके जाना चाहिए, सर उसके बारे में अगर हमारे ऑडियंस को कुछ जो अपन स्कूल में एडमिशन लेते तो अपने को जन्मदिन का दाखला देना पड़ता है, उस हिसाब से पहले अगर जन्मदिन के वो एडमिशन के वक्त अगर उसको एक देशी पेड़ का सीड लेके आना, और 50 एडमिशन हो जाएंगे तो 50 टाइप के सीड्स आ जाएंगे, तो 50 टाइप के सीड की पहचान हो जाएगी, फिर 50 टाइप के सीड का एक पौधा बन जाएगा, और वो बच्चा अगर हर साल वो पौधा बड़ा करते जाएगा 10, 11, 12वीं तक, तो उसको पता चलेगा कि पर्यावरण क्या है, अपने आप सब ठीक हो जाएगा। और उसके रीज़न कुछ नहीं चाहिए, बोलना नहीं चाहिए, पहला कुछ एजुकेशन ही नहीं चाहिए। पहला एजुकेशन सीड क्या है, पहला एजुकेशन पौधा क्या है, उसको बढ़ाना कैसा है, बस ये एजुकेशन फर्स्ट होना चाहिए, और कुछ नहीं। पर्यावरण दिन के बारे में इतना ही सोचूंगा कि इसके अगर स्कूल में शुरू करना है तो सीड से शुरू करना है, पौधे से शुरू करना है, दैट्स इट। सर आपसे जानना चाहूँगा कि ये जो इनिशिएटिव है उसके बारे में सर ने ऑलरेडी बात की है, लेकिन कैसे इसको आगे लेके जा सकते हैं, और आज बहुत सारी बुक्स भी लॉन्च हुई, सर अगर उस बारे में कुछ बताएं, और आज के कार्यक्रम के बारे में अगर बात करना चाहूँ। मैं सयाजी शिंदे सर के साथ बात को आगे लेके जाना चाहूँगा। एक बीज अगर अच्छी तरह से बोया जाए तो उसका पेड़ बनता है, और वही पेड़ पूरी धरती पे हरियाली बना सकता है। एक ही पेड़, तो एक बीज अगर ठीक से लगाया जाए तो उसका क्या हो सकता है, सर ने अभी बताया। मैं सिर्फ इतना ही कहना चाहूँगा कि मैंने अभी तक पर्यावरण के ऊपर कुछ काम नहीं किया है, आज मैं खुद संकल्प कर रहा हूँ सर, मेरी खेती है, मैं आज बीज लेके जाऊँगा मैम से और लगाना शुरू करूँगा, और फिर अगले साल आपके साथ बात करूँगा। मैम आप क्या कहना चाहेंगे इस इनिशिएटिव के बारे में? जैसे सर ने बोला कि बीज का इम्पोर्टेंस बोला है, वही एक प्रोजेक्ट लास्ट में हमने वृक्ष मित्र जैसा वो लॉन्च किया, उसमें वो लॉन्च करने में हमारा वही पॉइंट ऑफ व्यू है कि बच्चों को मतलब रेडीमेड पौधे दिए या रेडीमेड पौधे दिखाए तो उसमें कुछ इतना इफेक्ट नहीं होता, लेकिन एक बीज अगर बोया जाए तो अरे ये बढ़ने में आज इतना ही बढ़ गया, आज इतना ही बढ़ गया, छोटा धीरे धीरे, मतलब एक पौधा बढ़ने में इतना टाइम लगता है, ये बच्चों के मन में आएगा तो काटने में तो 2 मिनट लगते हैं। ये जो मेन पॉइंट है उनको समझ में मतलब समझना ज़रूरी है। सर का वही पॉइंट हमने वृक्ष मित्र प्रोडक्ट में लिया है, और हम भी वही चाहते हैं कि और हमने उसमें जो सर बोल रहे हैं कि देसी बीज, वही बीज हम दे रहे हैं उसमें। और अभी हमारी नेक्स्ट एक्टिविटी है जो हमारे पूना में हज़ारों लाखों करोड़ों वारकरी लोग आते हैं, तो उनको सर हम सीड बॉल दे रहे हैं, और उनको बोलेंगे कि जाते जाते घाट में या जंगल में जो जहाँ भी आप फेंक दो, तो बारिश होने ही वाली है, तो 1 से 2, 2 से 3 ऐसे पौधे हो जाएंगे। मतलब खाली ऐसे संकल्प करने से इतने पौध लगाएंगे, इतने पेड़ लगाएंगे, ऐसे नहीं हो जाएगा। बीज से ही पौधा आएगा, और बीज हमारे लिए बहुत इम्पोर्टेंट है, और बीज को संभालो। सर ने जैसे बोला है कि बीज की इम्पोर्टेंस बच्चों को सिखाओ, हमारी आगे की पीढ़ी अपने आप घट जाएगी। सर जैसे आपने मैंने वीडियो में देखा कि नितिन गडकरी साहब से आपने जो एक आह्वान किया है, आपको लगता है कि और भी जो पॉलिटिशियन लोग जुड़ेंगे इस इनिशिएटिव के साथ तो ये और भी बड़ा हो जाएगा? सर क्या पॉलिटिशियन जुड़ेंगे नहीं, उनको सत्ता चाहिए, वो उसके पीछे रहेंगे, अपन अपना काम करेंगे, उनको अपना काम करने दो। और सर कोई मैसेज देना चाहेंगे जो ऑडियंस देख रही है? नितिन गडकरी सर से मैं इसलिए मिला हूँ कि अपना जो राष्ट्रीय वृक्ष है बैनियन ट्री, वो रास्ते के रुंदीकरण में हो या नया रास्ता बनाने में उसको काटा जाता है, तो काटा नहीं जाना चाहिए, और वो ट्रांसप्लांट हो सकता है। वो ऐसे 100 पेड़ करके दिखाया है, तो इसके आगे नहीं काटा जाना चाहिए। उसके लिए 11 तारीख को हमारा एक प्रोग्राम है, तो उन्होंने भी बहुत अच्छा सपोर्ट दिया है, तो अच्छा काम आगे हो जाएगा। सर इनको एक क्वेश्चन सर क्या कहना चाहेंगे? भारतीय सेना ने टेरिटोरियल आर्मी बनाई जिसमें वृक्षारोपण की पूरी डिवीज़न है। मैं जैकले रेजिमेंट से हूँ, हमारी खुद की रेजिमेंट की सांबा में हमारी बटालियन है जो पूरे जम्मू कश्मीर में पेड़ लगाती है। आज सयाजी शिंदे सर, जिनका मैं एक्चुअली बहुत बड़ा फ़ैन हूँ, और कई सालों से फ़ौज में जब हम थे तो हम भी थोड़े धाकड़ होते हैं मिलिट्री के अंदर, और इनको मैं जीवित धाकड़ के नाम से बोलता हूँ। तो इन्होंने जो ये कार्रवाई की, और मैं सस्टेनेबिलिटी से जुड़ा हूँ, मैं सुजलोन कंपनी में चीफ हूँ, और अभी वहाँ से रिटायर होकर मैं साहिवानी से जुड़ा हूँ, ताकि ये संदेश सब जगह जाए पर्यावरण का। तो मैं ये चाहूँगा कि जो नितिन गडकरी जी के लिए इन्होंने संदेश दिया, उसमें ये बात ऐड की जाए कि नितिन गडकरी जी कृपया करके हाईवेज़ के लिए आप अलग से एक टेरिटोरियल आर्मी
की डिवीज़न बनाएं जो वृक्षारोपण करें, उनको ट्रांसप्लांट करें और इस प्रकार से भारतीय सेना के कुछ लोगों को नया काम मिलेगा और भारतीय सेना देश के विकास में योगदान दे पाएगी।